रामकृष्ण हरी मंडळी. तर सकाळचे वाजलेले 3:45. तर सकाळी उठलेलो, थोडं मूड फ्रेश होतं कारण की थंड वारा होता आणि आदल्या दिवशी चालत आलेलो आम्ही. आणि दिंडीचा पहिला दिवस आहे कारण की स्तंभे टू आळंदी हा पहिला दिवस असतो. तर पहिल्या दिवसापासूनच आपला सुतारवाडीचा स्टे आहे. एकदम गरम पाणी तापवलेलं टोपामध्ये कारण की जवळजवळ 20-25 जण होते. तर सगळ्यांना गरम पाणी भेटावं म्हणून मोठ्या टोपात केलेला. तर एकदम शेकोटी वगैरे गेले कारण खूप थंडी होती. त्याच्यानंतर काकडीला गेलेलो. तर काकड आरती असते सकाळची 5 वाजले साधारणतः. सगळं सेटअप वगैरे लावलं.
तर गाईज काकड आरती झाल्यानंतर स्किप केला व्हिडिओ, कारण की व्हिडिओ काढायला भेटला नाही. तर आता स्तंभ्या गावातून आहे ना दिंडी बाहेर निघते. पूर्णतः ऊन पसरलेलं, सकाळचे 10 वाजले तरी पण ऊन आहे एवढं. तर गोल राऊंडमध्ये बायका नाचत होत्या, वाडकरी माऊली सर्व. एकदम मन प्रसन्न झालं त्यांना बघून, असं कुठेतरी मन झालेलं नाचायचं. पण सगळ्या महिलाच होत्या त्यामुळे जमलं नाही एवढं. नाश्ता करायला दुपारचे वाजले 12 वाजलेले. चालून चालून दमलेलो, पूर्ण पाय दुखत आहेत. असं वाटत होतं पुढे चालू शकत नाही. मग आता चालणं आहे कसं तरी, म्हणून मग पुढे चालत गेलो. खूप ऊन लागतोय, हातामध्ये रुमाल वगैरे घेतलेला आहे तरी पण ऊन लागतोय वरती. तर आता डायरेक्टली व्हिडिओ स्किप केला. संध्याकाळचं 7चं कीर्तन होतं, कीर्तनाकडे पोचलो. तसंच ओंकार हुतेकर आपले खास मित्र पण होते तिकडे, ते पण कीर्तनासाठी आलेले, कारण की ते दिंडी त्यांना सुट्टी नसते ना कामावरून, म्हणून ते रविवारी येणार आहेत. तर बघू आता, लवकरात लवकर यायला पाहिजे, मन रमत नाही. तर आजच्या दिवसाचा ब्लॉग इथेच करू. खास तर काय काढता नाही आला व्हिडिओ, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच ट्राय करेन जास्तीत जास्त व्हिडिओ काढण्याचा.